नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील जत्रा हॉटेल जवळ कोणार्क नगर मध्ये 3 BHK ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सुंदर अशा एलिव्हेशन सह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। तर चला त्याच्यापैकी आपण एक युनिट बघणार आहोत। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग मध्ये आपल्याला अंडरग्राउंड वॉटर टँक देखील दिलेली आहे, जी की 2500 लिटरची वॉटर टँक आपल्याला दिलेली आहे। त्यासोबतच साइडला आपल्याला साइड मार्जिन जो की एरिया तुम्ही यूज करू शकता, 4 ते 5 फुटाचा एरिया तुम्हाला इथे यूज करण्यासाठी मिळतो। इथे देखील तुमची एक कार आरामात पार्क होऊ शकते। फ्रंटला आपल्याला सुंदर असं टेक्स्चर देखील बघायला मिळतं। त्यासोबतच विंडोला बाहेरून आपल्याला सेफ्टी रेलिंग देखील लावून दिलेली आहे। जो मेन डोर आहे आपल्याला तो मेन डोर ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतो। वुडन फ्रेमिंग आपल्याला पूर्ण मेन डोरला केलेली आहे। तर चला आपण आता लिव्हिंग एरिया देखील एक्सप्लोर करूया। हा आहे लिव्हिंग एरिया, याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा लिव्हिंग एरिया दिलेला आहे। 2x4च्या सुंदर अशा टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच इथे तुम्हाला देवघरासाठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे दिलेला आहे। वरती तुम्हाला सुंदर अशा वुडन टेक्स्चर मध्ये फॉल सेलिंग देखील बघायला मिळते, ज्यामध्ये तुम्हाला LED लाईट्स देखील बसून मिळणार आहे। किचनला तुम्हाला इथे डिवायडेशन बघायला मिळतं, जिथे तुम्ही सुंदर अशा मूर्ती फ्रेम्स वगैरे डेकोरेटिव्ह इथे करू शकतात। तर चला आपण आता पुढे जाऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या किचन मध्ये। व्हाईट ग्रेनाइट मध्ये एल शेप किचन आपल्याला बघायला मिळतं। त्यासोबतच वरती पूर्ण आपल्याला सिलिंग पर्यंत सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत। लॉफ्ट देखील आपल्याला किचन मध्ये दिलेला आहे आणि व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे, त्यामुळे किचन मध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही। त्यासोबतच तुम्हाला इथे नळाचे एक्स्ट्रा पॉइंट्स देखील काढून दिलेले आहे। इथे तुम्हाला एक सर्व्हिंग प्लॅटफॉर्म देखील दिलेला आहे आणि या डोर मधून तुम्ही बाहेर वॉशिंग एरिया मध्ये देखील जाऊ शकता। तर चला आपण आता आपल्या नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया। ग्राउंड फ्लोअरलाच आपल्याला एक बेडरूम देखील दिलेला आहे। इथे तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिंग देखील दिलेला आहे। शेजारीच तुम्हाला एक वॉशरूम बघायला मिळतं, जिथे तुम्हाला सुंदर अशा टाइल्स बसून दिलेल्या आहेत। आवश्यक प्लंबिंग फिटिंग अजून इथे बसवायची बाकी आहे। त्यासोबतच इथे तुम्हाला हँगिंग कमोड देखील बसून मिळणार आहे। आणि हा आहे आपला ग्राउंड फ्लोअरलाच असणारा एक बेडरूम, याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे। या बेडरूम मध्ये आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहेत। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बेडरूम मध्ये बघायला मिळतात आणि साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। चला आपण आता वरचे बेडरूम देखील बघून घेऊया। आपण आता वरती आलेलो आहोत। वरती आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन सिटिंग एरिया बघायला मिळतो, तो सुद्धा खूप चांगल्या साईज मध्ये दिलेला आहे। त्याला देखील आपल्याला एक विंडो दिलेली आहे, जी की तुम्हाला साइडची विंडो मिळणार आहे। वरती तुम्हाला लॉफ्ट देखील इथे बघायला मिळतो। खालीच आपण एक बेडरूम बघितला, आता आपण दुसरा बेडरूम बघणार आहोत आणि हा बेडरूम मास्टर बेडरूम असणार आहे। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो आणि या बेडरूमला व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो दिलेल्या आहेत। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला या विंडो दिलेल्या आहेत। त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील बघायला मिळते आणि ह्या बेडरूम मध्ये आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे दिलेल्या आहेत। मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच वॉशरूम देखील आपण बघणार आहोत। इथे अजून प्लंबिंग फिटिंग बाकी आहेत। सुंदर अशा टाइल्स आपल्याला बाथरूम मध्ये बघायला मिळतात। इथे आपल्याला डायव्हर्टर शॉवर सर्व बसून मिळणार आहे। इथे देखील आपल्याला हँगिंग कमोड बघायला मिळते। तर चला आपण आता आपल्या सेकंड मास्टर बेडरूम कडे जाऊया, म्हणजेच आपला तिसरा बेडरूम। हा आहे आपला थर्ड मास्टर बेडरूम। याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा बेडरूम आपल्याला दिलेला आहे। त्यासोबतच या बेडरूमला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी देखील दिलेली आहे। सगळ्यात अगोदर आपण याचं वॉशरूम देखील बघून घेऊया। वॉशरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। सुंदर अशा टाइल्स आपल्याला बघायला मिळतात। त्यासोबतच इथे देखील तुम्हाला हँगिंग कमोड बसून मिळणार आहे। तर आपण आता या बेडरूमला अटॅच असणारी बाल्कनी देखील बघणार आहोत। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। इथे तुम्हाला सुंदर डिझाईन देखील इथे बसवून दिलेली आहे। त्यासोबतच सेफ्टीसाठी SHच्या सेफ्टी रिलिंग्स आणि टफन ग्लास सुंदर अशा डिझाईन मध्ये आपल्याला ही बाल्कनी दिलेली आहे।
तर चला आपण आता टेरेसवरचा व्ह्यू देखील बघून घेऊया. आपण आता आलेलो आहोत टेरेसवरती. खाली आपल्याला चायना मोझॅक गोठे देखील इथे करून दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला लिकेजचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. वरती तुम्हाला 1,500 लिटरची वॉटर टँक दिलेली आहे, त्यामुळे वॉटर स्टोरेजचा देखील तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कारण की खाली 2,500 लिटरचं वॉटर स्टोरेज आहे, वरती 1,500 लिटरचा, म्हणजे तुम्हाला लगभग 4,000 लिटरचा वॉटर स्टोरेज तुम्हाला इथे मिळणार आहे. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण एरिया जो आहे तो डेव्हलप झालेला आहे. सगळ्या ज्या काही गोष्टी, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, सगळ्या काही गोष्टी इथे जवळच आहे. चला आता आपण बॅक साईडचा देखील व्ह्यू बघून घेऊया. पाठीमागे देखील तुम्हाला एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. असा होता आपला हा 3 BHK ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट. तर चला आता आपण याच्या प्राइस स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया. आपण जो आता 3 BHK ट्विन बंगलोचा प्रोजेक्ट बघितला, हा जत्रा हॉटेल जवळ कोणार्क नगर मध्ये आहे. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये हा प्रोजेक्ट बघायला मिळतो. हा जो आपण एक ट्विन बंगलो बघितला, याची प्लॉट साईज जी आहे ती 115 वाराची आहे आणि हा ट्विन बंगलो 1600 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 68 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.